जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, आता नुकतेच युनेस्को प्राइज फॉर ग्लोबल सिटीजनशिप एज्युकेशन पुरस्काराने आफ्रिकन लीडरशिप इनिशिएटिव्स फॉर इम्पॅक्ट या संस्थेला सन्मानित करण्यात आलं. तरी आफ्रिकन लीडरशिप इनिशिएटिव्स फॉर इम्पॅक्ट ही संस्था कोणत्या देशाची आहे हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच ही संस्था टांझानिया या देशातील आहे व या संस्थेला हा पहिलाच युनेस्को प्राइज फॉर ग्लोबल सिटीजनशिप एज्युकेशन पुरस्कार देण्यात आला आहे. ही संस्था युवक नेतृत्वाखालील संस्था असून या संस्थेची उद्दिष्ट काय आहेत, तर तरुणांमध्ये शांतता, सामाजिक ऐक्य व नेतृत्व गुण विकसित करणे, द्वेषपूर्ण भाषण व हिंसाचाराला आळा घालणे आणि समुदाय पातळीवर सकारात्मक सामाजिक बदल घडवणे ही या संस्थेची उद्दिष्टे आहेत. आणि मित्रांनो, हा जो युनेस्को प्राइज फॉर ग्लोबल सिटीजनशिप एज्युकेशन पुरस्कार आहे हा 2 श्रेणीमध्ये दिला जातो. यापैकी युवा नेतृत्वाखालील संस्था या श्रेणीतील पुरस्कार या आफ्रिकन लीडरशिप इनिशिएटिव्स फॉर इम्पॅक्टला मिळाला आहे. बरं, मग सामान्य श्रेणीतील पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर हा पुरस्कार इक्वेडोरमधील बॉस्क एस्क्युएलाटेना या शाळेला देण्यात आला. या शाळेची उद्दिष्ट काय आहेत, तर मुलांमध्ये पर्यावरण जाणीव निर्माण करणे, आदिवासी संस्कृती व पारंपरिक ज्ञान जतन करणे आणि शाश्वत विकास, सहअस्तित्व व जागतिक नागरिकत्व मूल्य रुजवणे ही या शाळेची उद्दिष्ट आहेत. मित्रांनो, एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की हा युनेस्को प्राइज फॉर ग्लोबल सिटीजनशिप एज्युकेशन पुरस्कार कधी स्थापन करण्यात आला, तर या पुरस्काराची स्थापना 2024 मध्ये करण्यात आली व पहिला पुरस्कार 2025 मध्ये देण्यात आला आहे. हा पुरस्कार दर 2 वर्षांनी देण्यात येतो व या पुरस्कारामध्ये विजेत्याला किती रक्कम देण्यात येते, तर $50,000 इतकी रक्कम यात देण्यात येते. आणि या पुरस्काराला आर्थिक पाठबळ कोणत्या देशाद्वारे देण्यात येत आहे असं जर विचारलं, तर या पुरस्काराला आर्थिक पाठबळ हे दक्षिण कोरिया या देशाद्वारे देण्यात येत आहे. हे सर्व पॉईंट अत्यंत महत्त्वाचे आहेत. यावर आधारित आपल्याला एक्झाममध्ये मल्टीलायनर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो, त्यासाठी हे सर्व पॉईंट नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. नुकतेच आता लोकसभेत विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक 2025 सादर करण्यात आले. तर या अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना किती दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी मिळेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच या विधेयकात ग्रामीण कुटुंबांना 125 दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे. हे विधेयक लोकसभेत कोणी मांडलं, तर 16 डिसेंबर रोजी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हे विधेयक लोकसभेत मांडलेलं आहे. आणि जे विधेयक आहे हे विधेयक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 ची जागा घेणार आहे. म्हणजेच आता मनरेगा या योजनेच्या जागी VBG रामजी ही योजना आणण्यात येणार आहे. या VBG रामजी योजनेअंतर्गत दैनंदिन वेतन हे 205 रुपयावरून 240 रुपये करण्याचा प्रस्ताव देखील यात ठेवण्यात आला आहे. आणि मित्रांनो, मनरेगा व VBG रामजी या 2 योजनांमधील मुख्य फरक कोणता, तर हा पॉईंट नोट करून घ्या. मनरेगा ही योजना 100% केंद्र पुरस्कृत योजना होती, म्हणजे यासाठीचा जो खर्च होता हा केंद्राद्वारे करण्यात येत होता. पण ही जी नवीन VBG रामजी योजना आहे यात राज्याला 40% भार उचलावा लागेल, तर 60% केंद्र सरकार देणार आहे. आणि तेच ईशान्येकडील राज्यात हे प्रमाण 90-10 असेल, म्हणजेच 90% खर्च केंद्र सरकार देईल तर 10% ईशान्येकडील राज्यांना द्यावं लागणार आहे. हा या योजनेतील महत्त्वाचा फरक आहे, नोट करून घ्या. एक्झाममध्ये हमखास यावर प्रश्न विचारण्यात येईल. येथे आपण जाता जाता मनरेगा या योजनेविषयी थोडक्यात माहिती पाहून घेऊया. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना ही 2005 कायद्याअंतर्गत 2 फेब्रुवारी 2006 रोजी देशातील 200 जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती व 1 एप्रिल 2008 पासून ही योजना देशभरात लागू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेला 2 ऑक्टोबर 2009 रोजी हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना असं नाव देण्यात आलं. या योजनेअंतर्गत किती दिवसाच्या मजुरी रोजगार पुरवण्याची हमी देण्यात येत, तर या योजनेअंतर्गत 100 दिवसाच्या रोजगाराची हमी देण्यात येत. आणि यासाठी जे काम आहे ते कोणाद्वारे निवडलं जात, तर ग्रामसभेमार्फत यासाठीच्या कामाची निवड केली जात. ठीक आहे. आता हा प्रश्न पहा. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक 2025 संसदेत मांडले. तर या विधेयकाशी संबंधित विधाने आपल्याला अभ्यासायची आहेत. पहिलं विधान पहा. या विधेयकामुळे सध्या स्वतंत्रपणे कार्यरत असलेल्या
तीन मुख्य उच्च शिक्षण नियामक संस्था, यात विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद रद्द होणार आहेत. विधान बरोबर आहे. या तिन्ही संस्था विलीन करून एकच विकसित भारत शिक्षा अधिष्ठान स्थापन करण्यात येणार आहे व हा जो नवीन आयोग आहे या आयोगाअंतर्गत 3 परिषदा स्थापन करण्यात येणार आहेत. त्या 3 परिषदा कोणत्या? तर यात नियामक परिषद, मान्यता परिषद व मानक परिषद या 3 मुख्य परिषदा स्थापन करण्यात येणार आहेत आणि या परिषदेवर 14 सदस्य असतील. मित्रांनो, बी विधान सुद्धा बरोबर आहे. आता शेवटचं विधान पहा काय म्हणतं. हा प्रस्तावित कायदा केंद्रीय आणि राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, IIT, NIT, ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षण संस्थांना देखील लागू असेल. मित्रांनो, शेवटचं विधान सुद्धा बरोबर आहे. यात हा कायदा कोणकोणत्या शिक्षण संस्थांना लागू असेल हे दिलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. हा कायदा केंद्रीय आणि राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, NIT, IIT व ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षण संस्थांना देखील लागू असणार आहे. यातील तिन्ही विधाने बरोबर आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारत आणि कोणत्या देशादरम्यान अभ्यास एकता हा युद्ध सराव आयोजित केला जातो? कोणता अभ्यास आहे? तर एकता व हा एकता युद्ध अभ्यास भारत व मालदीव या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. यंदा या युद्धाभ्यासाची 8वी आवृत्ती आयोजित करण्यात आली व हा युद्धाभ्यास 2017 पासून भारत आणि मालदीव या देशाच्या नौदलादरम्यान आयोजित केला जातो. अलीकडेच आपण पाहिलं होतं एक्युएरिन युद्धाभ्यासाची 14वी आवृत्ती पार पडली असून हा युद्धाभ्यास भारत व मालदीव या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. हरिमौ शक्ती हा युद्धाभ्यास भारत व मलेशिया, सूर्यकिरण भारत नेपाळ, अजय वॉरियर भारत ब्रिटन, गरुड युद्धाभ्यास भारत फ्रान्स, विनबेक्स भारत व्हिएतनाम, मित्रशक्ती भारत श्रीलंका, जिमेक्स भारत जपान, समुद्रशक्ती भारत इंडोनेशिया, ऑस्ट्राहिंद भारत ऑस्ट्रेलिया, तर कोकण युद्धाभ्यास भारत व ब्रिटन या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. महिला FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कपचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या महिला FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कपचं विजेतेपद हे नेदरलँडच्या संघानं पटकावलं आहे. नेदरलँडच्या महिला संघाने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला हरवून सलग 3ऱ्यांदा हा वर्ल्ड कप जिंकला आहे आणि एकूण नेदरलँडने हा वर्ल्ड कप कितव्यांदा जिंकला? तर 6व्यांदा जिंकला. या महिला हॉकी ज्युनियर वर्ल्ड कपचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर चिलीमधील सॅन्टियागो येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं व ही या वर्ल्ड कपची 11वी आवृत्ती होती. पुढील प्रश्न पहा. ऑस्ट्रेलियातील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता ऑस्ट्रेलियातील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नागेश सिंग यांची निवड करण्यात आली. नागेश सिंग हे 1995च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. ते सध्या थायलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम करत आहेत व आता ते ऑस्ट्रेलियातील भारताचे पुढील उच्चायुक्त असतील. आणि जे नागेश सिंग आहेत यांनी थायलंडमध्ये राजदूत म्हणून नियुक्त होण्यापूर्वी 2018 ते 2022 पर्यंत परराष्ट्र मंत्रालयात चीफ ऑफ प्रोटोकॉल म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आता हा प्रश्न पहा. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता सुरू केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच नॅशनल हायवे 45 वर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता सुरू केला आहे. व या उपक्रमाचं उद्दिष्ट काय? तर प्राणी वाहनांच्या टक्करी कमी करणे आणि फॉरेस्ट कॉरिडॉरद्वारे सुरळीत रस्ते जोडणी सुनिश्चित करणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. सध्या या उपक्रमांतर्गत 11.96 किलोमीटरचा रस्ता हा सुरक्षित करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, यंदाचा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर यंदाचा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो? तर अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो व यंदा हा पुरस्कार राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या योगदानासाठी त्यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारात विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते? तर यात विजेत्याला 5 लाख रुपये देण्यात येतात. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. 600 अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा गाठणारे जगातील पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच एलॉन मस्क हे आता 600 अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा गाठणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता. अलीकडेच रामसर यादीत स्थान मिळवणारे कोपरा जलाशय कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच छत्तीसगड या राज्यात हे जलाशय स्थित आहे. आणि मित्रांनो,
हे छत्तीसगडमधील पहिलं तर भारतातील 95वं रामसर स्थळ आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या स्क्वॅश वर्ल्ड कपचं विजेतेपद कोणी पटकावले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.